नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि सर्वात जास्त हे लोक शेतीवर अवलंबून आहेत. कारण शेती हा भारताचा मूळ कणा आहे आणि शेती जर चांगली असेल तरच पूर्ण अर्थव्यवस्था चालत असते. ही भारताची परिस्थिती आहे आणि शेतीसाठी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आहे शेतरस्ता. कारण शेतरस्ता का गरजेचा आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला शेतातील माल आपल्या घरी आणावा लागतो. त्यानंतर शेतामध्ये काही निविष्ठा न्यावा लागतात, त्यामध्ये खतं असतील, बी बियाणं असतील, फवारणी असेल किंवा आपल्याला हलर म्हणजे आपला हार्वेस्टर लागेल शेतीमाल काढण्यासाठी. शेतातले बरेच पिकं असे असतात, समजा सोयाबीन पीक असेल, केळी असेल, बागायती असेल, असं कोणतंही पीक असलं तर आपल्याला शेतामधून ते घरी आणण्यासाठी किंवा मार्केटला नेण्यासाठी रस्त्याची गरज असते आणि प्रत्येक शेतकऱ्याला गरज असते. असं नाही की ती काही शेतकऱ्याला गरज आहे आणि काही शेतकऱ्याला नाही, असं काही होत नाही. पण मित्रांनो, आज ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचे बरेच वाद आहेत. एकमेकांना रस्त्यावरून जाऊ न देणे, असलेला रस्ता अडवणे, रस्त्यामध्ये काहीतरी अडचणी आणणे किंवा पांदण रस्ता असतो त्या रस्त्याने सर्व जातात पण त्या रस्त्याने गाडी बैल नेता येत नाही किंवा वाहन नेता येत नाही. आणि आज शेती ही प्रगत झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे बागायती आहे, काही शेतकऱ्याकडे ऊस आहे किंवा बरीच शेतकरी हे भाजीपाल्याचं पीक घेत असतात, काही शेतकरी हे दुधाचा व्यवसाय करत असतात. मग दूध हे सकाळी सकाळी एकतर लवकर आणावं लागते किंवा रात्री उशिरा आणावं लागते. मग प्रत्येक शेतकऱ्याला रस्त्याची गरज असते. आणि आता मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या रस्त्यांची अडवणूक होत असते. रस्त्यानं जाऊ दिल्या जात नाही, कुठेतरी काट्या कुपाट्या लावणे, काहीतरी अडचणी आणणे, असे बरेच शेतकरी करत असतात. सर्व शेतकरी काय असे नसतात, पण प्रत्येक गावात 4-2 हे खोडील शेतकरी असतात, खडगुळ असतात आणि त्याला ती सवयच असते आणि त्यांची कोणत्याही प्रकारची प्रगतीसुद्धा होत नाही. आता हे रस्ते, त्यामुळे आपल्याला हे कसे मोकळे करायचे किंवा रस्ते चांगले कसे करायचे यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. आणि आता जे नवीन महसूल मंत्री बावनकुळे साहेब झालेले आहेत त्यांनी नेमकं यासाठी काय धोरण आणलेलं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आणि रस्ता कसा करून घ्यायचा ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायद्याची महत्त्वाची अशी माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. त्याचं कारण असं आहे की मी या अगोदर रस्त्याच्या विषयावर 2 व्हिडिओ बनवले होते. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की ही खूप चांगली योजना आहे, महसूल मंत्र्यांनी हा काम हाती घेतलेला आहे, आम्हालाही खूप अडचणी आहेत, आम्हाला शेजारी जाऊ देत नाही किंवा आमचा पांदण रस्ता आहे, आम्हाला वाहन नेता येत नाही, रात्री शेतात जाता येत नाही, अशा बऱ्याच अडचणी या शेतकऱ्यांनी कमेंटमधून मांडलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, आता जे नवीन महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता हे जे काही रस्ते आहेत, ज्या रस्त्याला क्रमांक नाही त्या रस्त्याला क्रमांक देणे, ज्या रस्त्याला क्रमांक आहे तो रस्ता करून घेणे, पांदण रस्ता असेल तर तो पांदण रस्त्याचं काम करून घेणे, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी हाती घेतलेल्या आहेत. आणि त्यांना पाठपुरावा करणारे औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांचंही खूप अभिनंदन, कारण त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यामुळे या गोष्टी सर्व महसूल मंत्र्यांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी गरज ओळखली की आज शेती ही प्रगत होत आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे आता यापूर्वी गाडी बैल होते, गाडी बैलसुद्धा काही रस्त्यानं जाऊ देत नव्हते किंवा पांदण रस्ता असेल त्या पांदण रस्त्यानं पाणी जातं म्हणून गाडी बैल नेता येत नाहीत. आणि आता प्रगत शेती होत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात वाहन गेलं पाहिजे असं सुद्धा महसूल मंत्र्यांनी काम हाती घेतलेलं आहे. या अगोदर फक्त बैलगाडी जायची, बैलगाडीपुरता रस्ता असला तरी चालायचं, पण महसूल मंत्र्यांनी त्याही पुढे जाऊन पाऊल टाकलेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर असेल, ट्रक असेल, जी कोणती वाहनं असतील ती वाहनं त्या शेतात गेली पाहिजे. कारण प्रत्येक शेतकऱ्याचा माल हा वाहनानं जर लवकरात लवकर आला तर तो मार्केटला सुद्धा नेता येईल किंवा त्या शेतकऱ्याला एकाच वेळी घरी आणता येईल. कारण सोयाबीनचं पीक असेल
तर बैलगाडीत जास्तीत जास्त 4 ते 5 पोती बसतात. मग शेतकऱ्यांनी ती किती वेळेस चक्रा मारायच्या. म्हणून तो सुद्धा एक चांगला निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात वाहन गेलं पाहिजे आणि वाहनाद्वारे शेतकऱ्याला हा माल आणता आला पाहिजे. मग आता शेतकरी मित्रांनो, जरीही महसूल मंत्र्यांनी किंवा सरकारने जरी मोहीम हाती घेतली असली तरी यामध्ये महत्त्वाचं काम आहे ते प्रत्येक शेतकऱ्याचं. कारण जर तो रस्ता आपल्याला करायचा असेल, मग तो पांधरणीचा रस्ता असेल, पांधन भरून चांगला व्यवस्थित रस्ता करायचा असेल, किंवा काही शेतकरी अडवणूक करत असतील तर हा रस्ता करायचा कसा, हा सर्वात खूप मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न जर सोडवायचा असेल तर तो प्रश्न महत्त्वाचं म्हणजे येऊन तहसीलदार सोडवणार नाहीत किंवा महसूल मंत्री सोडवणार नाहीत, तलाठीसुद्धा सोडवणार नाहीत, तर त्यासाठी महत्त्वाचा पुढाकार हा शेतकऱ्यांना म्हणजे त्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला घ्यावा लागेल. आता तुम्हाला सांगतो, प्रत्येक गावात काय सगळेच शेतकरी रस्ता अडवतात असं होत नाही. उगाच 4-2 शेतकरी तसे असतात. मग जर हा रस्ता मोकळा करायचा असेल तर गावातील जे महत्त्वाचे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना यामध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तहसीलदाराकडे जाऊन अर्ज करावा लागणार आहे की आमचा रस्ता अडवलेला असेल तर तुम्हाला अर्जामध्ये तसा उल्लेख करावा लागेल की रस्ता अडवलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अडवलेला आहे त्या शेतकऱ्यांची नावं त्यामध्ये द्यावं लागतील. तुमची शेती तिकडे आहे म्हणून तुम्हाला 7/12चा पुरावा द्यावा लागेल, होल्डिंग द्यावा लागेल. रस्त्याचा नकाशा तुमच्याकडे असेल तर तो नकाशा द्यावा लागेल किंवा भूमी अभिलेख कार्यालयातून तो नकाशा हस्तगत करून तो त्या अर्जासोबत द्यावा लागणार आहे. आणि जर त्या रस्त्यासाठी या अगोदर काही कागदपत्र किंवा काही कोर्ट कचेरी किंवा तुम्ही अर्ज बाजारी काही केलेली असेल तर तीसुद्धा जुनी काही कागदपत्र असतील तर तीसुद्धा तुम्हाला तहसीलदाराकडे द्यावी लागतील. किंवा पांधन रस्ता आहे, त्या रस्त्याला अडवणूक कोणाची नाही पण रस्ताच होत नाही तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तहसीलदाराकडे जावं लागेल की आमचा हा असा पांधन रस्ता आहे, त्यांना तो बघण्याची विनंती करावी लागेल. आणि त्या रस्त्याला कोणताही विरोध नाही, तो पांधन रस्ता आम्ही भरून काढायला तयार आहोत. लोकसहभागातून आम्ही मुरुम काम करू, त्यानंतर खडीकरणाचं काम शासन करेल अशी सुद्धा व्यवस्था त्यामध्ये आहे. मात्र त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक गावातल्या त्या शेतकऱ्यांना यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण तलाठी किंवा तहसीलदार हे येऊन तुमच्या गावात तुमचा रस्ता आहे का नाही हे बघणार नाहीत, त्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. मात्र त्यामधली एक महत्त्वाची गोष्ट आहे की पुढाकार घ्यायचा कोण. आता पुढाकार घ्यायला जावा तर जो अडवणूक करणार आहे तो विरोधात जाईल, म्हणजे ग्रामपंचायतचं राजकारण येतं तिथं. पण शेतकरी मित्रांनो, कोणतंही ग्रामपंचायतचं राजकारण असो, कोणत्या काही 12 भानगडी असो, कोणतंही पॉलिटिकल राजकारण असो, आपल्या गावाच्या विकासासाठी या गोष्टी सोडून सर्व गावाने एकत्र यायला पाहिजे. 1-2 जणांचा विरोध होत असेल तर तो विरोध ज्यावेळेस तुम्ही पत्कराल त्यावेळेस तुमच्या गावाचा विकास होईल. आणि विकासाचं महत्त्वाचं साधन म्हणजे शेती आहे. कारण मला सांगा, प्रत्येकाच्या तुमच्या गावात सर्वात जास्त लोक हे शेतीवर अवलंबून आहेत, नोकरीवर अवलंबून आहेत का व्यवसायावर अवलंबून आहेत, हे तुम्ही अगोदर कमेंट करा. आणि तुमच्या गावात अशी रस्त्याची अडचण आहे का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव असं संपूर्ण कमेंट करा, म्हणजे आपण त्यावर सुद्धा व्यवस्थित व्हिडिओ बनवू. तो व्हिडिओ डायरेक्ट महसूल मंत्र्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. मग शेतकरी मित्रांनो, सर्वात जास्त अवलंबून लोक हे शेतीवर आहेत. आणि जर शेतीवर अवलंबून असतील आणि त्या शेतीलाच आपल्याला अडचणी असतील तर ह्या गोष्टी करण्यासाठी जर 4-2 लोकांचा गावातला विरोध जरी पत्करावा लागेल तरी तरुण मंडळांनी या गोष्टीसाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण भविष्य तुमचं आहे. जे आता म्हातारे शेतकरी आहेत यांचं झालेलं आहे, पण जे तरुण शेतकरी आहेत त्यांनी या गोष्टीसाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल. पिढ्यानपिढ्या या रस्त्यासाठी परेशान झाल्या, बेजार झाल्या, त्यांनी केली शेती होईल तशी. मात्र आता शेती ही प्रगत झालेली आहे, तंत्रज्ञानाची झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक युवा शेतकऱ्याला या गोष्टीसाठी पुढं येणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण या गोष्टीसाठी सर्वात पुढे होऊन तहसीलदाराला भेटा. तहसीलदार यांनी जर काम केलं नाही तर तुम्ही कोर्टात अपील करू शकता. अप्पर जिल्हा अधिकारी, जिल्हा अधिकारी यांच्याकडे सुद्धा अपील करू शकता.
त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की प्रत्येक गावात रस्ता करण्यासाठी प्रत्येक तरुणाने पुढाकार घ्यावा। आणि महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जर आपलं चॅनल आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, धन्यवाद।